अपन कैसे लोगों को जोड़ सकते हैं, किस तरह से लोगों को इसमें समझना है कि ये मीठी नदी है और इतनी बड़ी नदी होने के बावजूद हम लोग बाहर से मतलब गांव एरिया से तानसा, वैतरना, भादसा ऐसे हम पानी लाते हैं, जबकि हमारे पास इतना मोटा साठा है, लेकिन उसकी हमने क्या दुर्दशा करके रखी है। यहाँ मैंने अभी भी आपको दिखाया कि ये मैंग्रोव का पिलर है। ये पिलर लगाने का क्या मतलब होता है, और अभी भी मैंग्रोव वाले आए नहीं है, जबकि मैंग्रोव वालों को बुला दिया गया था 11:30 बजे। और अभी वो जो उधर पे भी जो ये हो रहा, अभी एक लड़का गया, जब मैंने पूछा कि आप तो ये बहुत सालों से यहाँ पे कर रहे हो, ये इलीगल है, वो कहता है इलीगल नहीं है, फॉरेस्ट का लैंड है। अभी उसको भी पता है कि वो मैंग्रोव का लैंड है, तो मैंग्रोव वाले को मालूम नहीं है क्या कि वो मैंग्रोव का लैंड है। हाँ, और इसीलिए मीठी नदी के ऊपर अगर आपने उधर से आते वक्त ही देखा, अभी देखो वो जो आया है ना, पूरा संडास कर रहे वहां पे, वहीं पे पूरा संडास का पूरा ओपन डेफिकेशन, यहाँ पे भी वही चूहा वगैरह सब है। यहाँ देखो ये देखो पानी कैसे वहां पे उधर से जो गटर का पानी भी फ्लो हो रहा है। हाँ, तो ये जो इस तरीके की जो परिस्थिति है, हाँ, ये यहाँ पे भी देख रहे हैं कि डायरेक्टली ये घरों से जो सीवेज फ्लो हो रहा है। हाँ, इनको भी किसी भी तरीके का कोई सोई सुविधा नहीं है, जिस वजह से इस तरीके का पूरा इसी में जा रहा है डायरेक्टली नदी में। तो ये हम नदी का डिसिल्टिंग करके क्या फायदा, मुझे बता। अभी बता रहे हैं डिसिल्टिंग का, पेंडारकर जी, जब हम डिसिल्टिंग कहते हैं, ठीक है ना, आज आपसे हमको, क्योंकि हम लोग पढ़ने सीखने को भी आते हैं, ताकि हमारे में भी एक प्रॉपर समझदारी हो जाए, और उसी के चलते हम लोग आप लोगों से पूछते हैं ये सब चीजों को, कि जब हम डिसिल्टिंग कहते हैं तो डिसिल्टिंग का हम जो क्या तरीका करते हैं। अभी अगर यहाँ पे अगर साफ हुआ रहेगा तो कहाँ से, कौन से रैंप से वो नीचे आके उसने वो किया, वो जो जिसपे अभी जो हम खड़े थे वहीं से, रॅम्प केलाय खाली, तिथे आपण सगळं इकडे आतमध्ये आपण चालवतो, म्हणजे का सील डिपॉझिट झालंय ना खाली, ते आपण तिकडे घेऊन जातो, तिथून आपण ट्रान्सपोर्ट करतो। इथे मला एक सांगा, जेव्हा आपण सांगतो सिल्ट डिपॉझिट झाला, इथे तर सिल्टचा प्रश्नच जास्त नाहीये, तरीही सिल्ट येतात, थोडीफार येतात, बॅकफ्लोचा बरोबर आहे, पण जास्त करून हा जो कचरा डिपॉझिटेड आहे तेच जास्त करून, कारण तुम्ही आपण क्लिनिंग करतो तेव्हा आपण सगळा कचरा काढतो, नाही काय नंतर जनरेट होत राहतो। नाही, बरोबर आहे, म्हणूनच म्हटलं जर इकडनं जर नेट वगैरे लावला गेला तर एवढा जे कचरा वगैरे आहे ते होणार नाही, पण जे डिसिल्टिंग करताना म्हणजे डायरेक्ट एक मिनिट, डायरेक्टली तुम्ही काय ते पंटून घेऊन किंवा ते जेसीपी घालून आपण काढतो फक्त, बाकी काही करत नाही। आणि किती म्हणजे अशा लोडवर काढून आपण घेऊन जातो, नाही का, आणि नंबर ऑफ टँकर प्रमाणे, म्हणजे हे प्रमाणे जेवढं घेतलं त्याप्रमाणे आपण पैसे पण मोजतो, नाही का। मग आपण एकतर अलाव करतोय कचरा, त्यानंतर आपण मोजतो तेवढा। तो आपको समझ रहा है ना मैं क्या कह रही हूँ। तो यही सब कचरा अंदर जा रहा है रेगुलरली, फिर उसी को हम निकाल रहे हैं, उतना ही ट्रक भर के फिर हम डिसिल्टिंग के नाम पे निकाल रहे हैं, जबकि SWM का आपको दिख रहा है कुछ नहीं कर रहे। ऊपर से मैंग्रोव वाले ने भी कुछ ध्यान नहीं दिया, तो वहां से भी सब ये हो रहा है। लास्ट टाइम हम आए थे पूरा मैंग्रोव था उस तरफ, अभी मैंग्रोव भी पूरा खत्म हो गया, और मैंग्रोव वाले देखो अभी तक पहुंचे नहीं, वो आ रहे, अभी आ रहे, नाम लिया शैतान का, शैतान हाजिर। हाँ, तो अभी मैंग्रोव वाले भी आ गए। तो ऐसा ही है कि अभी आपको जो मैं बता रही थी ना, चला जानुया नदी में यही मजा है कि मैंग्रोव वाले, SWM, SWD, आपका डिपार्टमेंट, सब लोग मिलके नहीं, मेंटेनन्स आणि SWM ला बोलवा ना जरा, करा प्लीज। आणि मेंटेनन्स वाले कोण येत आहेत आता बघू आता। आप अभी ध्यान रखो कि मेंटेनेंस वाले का काम है ये सब, कि उसका काम है ये सब ध्यान देना सबसे पहले, कि ये नहीं होना चाहिए, मतलब किसी भी तरीके का इलीगल ये नहीं, गवारी तो यही इनके डिपार्टमेंट का है। हाँ, अभी तो मैं इनको मेंटेनेंस डिपार्टमेंट और SWM डिपार्टमेंट को बुलाने को बोला है, क्योंकि इलीगल एनक्रोचमेंट वगैरह जो है उसके लिए। अभी अपन थोड़ा आगे की तरफ चलते हैं उस तरफ, क्योंकि यहाँ पे बहुत देर से खड़े हैं, ताकि हमको इससे अवेयरनेस भी क्रिएट करना है कि लोगों में जो यहाँ रह भी रहे हैं, कौन लोग है, क्या है वो। अभी जैसे अंदर कोड़ी का तो देखा, अंदर बहुत अच्छा साफ सफाई है। आप लोग ये सब कचरा यहीं पे डाल देते हो? हाँ, हाँ, तो इधर डालते मतलब ये नदी है ना, नदी में डालने का कुछ आप लोगों को व्यवस्था नहीं, व्यवस्था आप लोगों के पास है? हाँ, तो ठीक है, आप यहीं डालते हो बोल रहे हो ना, खाड़ी में डालते हो ना, खाड़ी में डालते हो ना, तो वही तो हम बोल रहे हैं, खाड़ी में नहीं डालना करके ही तो बोल रहे हैं। खाड़ी कचरा डालने के लिए नहीं है ना। आप लोग स्कूल जाते हो ना, स्कूल में भी बताते हैं ना नदियों में इसमें कचरा नहीं डालना, तो अपनी मम्मी और अपने लोगों को भी जरा समझाओ। बच्चे लोग, आप लोग ही अभी आगे का, आप लोग ही फ्यूचर हो, आप ही लोगों को समझाना है, बताना है लोगों को। ये पूरा यहाँ तो कचरा देखो, डंपिंग है कि नहीं ये सब। हाँ, इनको पहले दिखा देते हैं। तुमचं नाव काय आहे?
हा, रामदास सोर. आता मला तुम्ही सांगा, मला इथे दिसतात आपला हा मँग्रोव्हचा एरिया आहे, ही पण मँग्रोव्हची एरिया आहे. हा, कसं समजलं मला? तुम्ही नाही सांगितलं, पण मला कसं समजलं असेल? कारण मी तर तुम्हाला त्याच्यासाठीच बोलवली आहे की मला समजायला पाहिजे की कुठे कुठे मँग्रोव्हची एरिया आहे. तुम्ही दाखवू शकता का मला तुमच्या डिमार्केशन? हा हा, KML फाईल कशाला? तुमच्या इथे काहीतरी निशाणी असेल ना डिमार्केशनचा, आपला पिलर्स वगैरे असतात ना. इकडे नाहीये. अच्छा, तर आता इकडे एक पिलर, ही कसली पिलर आहे मग जरा मला सांगता का? ही इथे बघा पिलर आहे, ही कोणाची पिलर आहे मग? हा, इकडे 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 या. तिकडे कशाला जात आहे? तिकडं दिसणारच नाही. ही काय इथे आहे? हा, ही पिलर आपलीच असणार ना? हा, तर मग तुम्ही बोलले KML मध्ये बघावं लागेल. इथे ऑलरेडी पिलर आहे ना. तर मला सांगा, जेव्हा आपला मँग्रोव्हचा ऑलरेडी पिलर आहे, आपण काय करतोय मग? आपण इकडचा कसला आपण लक्ष ठेवतोय मँग्रोव्हचा? आता तिथे पण तुम्ही येताना पण तुम्ही स्वतः पाहिलं असणार की तुमच्या मँग्रोव्ह एरियामध्ये तो जो एक आहे तो गमेला वगैरे बनवतो जो, ते वर्षानुवर्ष मी आता 3-4 वर्ष माझं बघते ते मँग्रोव्हचा एरिया काढून टाकू. म्हणजे हे कोणाचं काम आहे? आपण का नाही बघत हे सगळ्या गोष्टी? हा हा, जरा तुम्ही पिक्चर काढायचा, हे जसं तो उभा आहे ना सगळ्याचा पिक्चर काढायचा. तर समजलं ना, म्हणूनच आपण एकत्र हा चला जाणी या नदीच्या अंतर्गत हे सगळं करतोय. काय झालं? तुम्ही शूटिंग करताय? हा, आपला कारण आपला लाईव्ह आपला कधी पण अवेअरनेस प्रोग्राम असतो, आपला असतोच. चला जाणूया नदीच्या अंतर्गत आपण अवेअरनेस करतो लोकांचा. इथे पण लोकांशी आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय. आपला संवाद, जनजागृती एकत्र होतोय. हे आपले पेंढारकर साहेब आपल्या SWD चे. चलो मॅडम या. मला पण द्या, त्या साहेबांना जर लावला असेल तर मला पण द्या, कारण तुमचे APCCF ना सुद्धा माहित आहे आणि त्यांनीच मला सगळ्यांचा नंबर दिलाय. आणि हा जनजागृतीचा प्रोग्राम पण असतो, एकत्र आपल्याला सगळ्यांना मिळून हे सगळं करायचं. त्यांना मला पण फोन द्यायला सांगा. चलो मॅडम, मी पेंढारकरी चला, तुम्ही मेंटेनन्स वाल्याला पण जरा SWM ला पण बोला, कारण आज आपण एकत्र जर हे केला ना तर ह्याच्या काहीतरी आपल्याला व्यवस्थित हे करता येईल. लोकांना हेच आहे की माणूस कधी घाबरतो की हे ऑनलाईन कशाला आहे, असं का दाखवताय, तसं का दाखवताय, जेव्हा आपण व्यवस्थित काम करत नाही. आपल्याला हे सगळं बघणं आवश्यक आहे. मॅडम, तुमच्याकडे GPS आहे का? अपलोड करावं लागेल. यू जस्ट कीप डुईंग पिक्चर्स, कारण माझ्याकडे पिक्चर्स होणार नाहीये माझ्याकडे. हा, हे असणार, कारण हा आपला जनजागृती पण आस्पेक्ट असतो. हा, बंदच केलं पाहिजे ना. आता हे फॉरेस्टवाले आहेत, यांच्या अंतर्गत आहे, त्यांनाच सांगा. हा, काय? हा, फिडिंगचं काम करतो डॉगचं. हा, जेवण वगैरे टाकतात, मातात वगैरे ते लोक. हा, तर आता त्यामुळेच आता आमच्या सोबत आज जनजागृती करिता ते मँग्रोव्हचेच ऑफिसर्स आहे आमच्या सोबत. मग तुम्ही त्यांच्याशीच बोलू शकता, कळलं ना? कारण ते इलिगल सगळं आहे, तर ते पण बंद व्हायला पाहिजे. आणि हे बघा, हे मेंटेनन्सचं बघा पेंढारकर, कॉन्टॅक्ट करतो. हे बघा, हे सगळं ये देखिए, ये है हमारी मीठी नदी. इसकी हालत देखिए किस तरीके की है. मला